आम्ही काही पाणी कपात करण्याची भूमिका घेत नाही. त्यांना आम्ही सांगणार आहोत की इतकं पाणी उपलब्ध आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत पाणी साठा टिकवणं ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सगळ्या महाविद्यालयामध्ये मला वाटतं विद्यालयामध्ये जिथं ज्युनियर कॉलेज आहेत, नीटचे क्लासेस सुरू करण्याबद्दलचं आता सरकारनं कंपल्शन केलं पाहिजे. अनेक वेळा जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा संधी मिळत नाही, कारण त्यांच्या वडिलांकडे 2 लाख रुपये द्यायला फी नाही. आणि खाजगी कोचिंग क्लास म्हणून 2-2, 3-3 लाख रुपये फी देऊन तुम्ही अशी लूट करता मुलांची. की खाजगी क्लास बघते तुम्हाला माझं मत माहिती आहे. ते हे खाजगी क्लासेसवर बंदी घातली पाहिजे, ताबडतोब त्याचा धंदा बंद केला पाहिजे. अनेक आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं अनेक पुढाऱ्यांनी जी महाविद्यालय काढली आर्ट सायन्स कॉमर्स, ही फक्त आज सगळे खाजगी क्लासेसला चालवायला दिले त्यांनी. मग त्याच्यामध्ये हिस्सेदारी करायची त्या उत्पन्नातून, अतिशय वाईट प्रकार आहे. म्हणून ज्यांना या महाविद्यालयाच्या मान्यता देऊन ज्यांनी खाजगी क्लासेस चालवायला दिलेले आहेत ना, त्याची मान्यता तात्काळ रद्द करण्याची माझी मागणी आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार आहे. आणि खाजगी कोचिंग क्लास म्हणून 2-2, 3-3 लाख रुपये फी देऊन तुम्ही अशी लूट करता मुलांची. मुळात आता राज्य सरकारनं पुढाकार घेऊन त्या नीटच्या बद्दलच पुन्हा एकदा नीट विचार केला पाहिजे. गुणवत्ता आता कमी होत चाललेली ना, मग हे जे गैरप्रकार का वाढत चालले. अनेक वेळा जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा संधी मिळत नाही, कारण त्यांच्या वडिलांकडे 2 लाख रुपये द्यायला फी नाही ना. कोचिंग क्लासचा एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. मग आम्ही एवढा खर्च महाविद्यालय अनुदानावर खर्च करतो, अनुदान विद्यालयावर खर्च करतो, मग हे शिक्षकाची काय जबाबदारी आहे. अनुदानीचं एवढं प्रचंड आम्ही 6वं वेतन 7वं वेतन लावा आमची मागणी आहे. ओल्ड पेन्शन स्कीम लावा म्हणून मागणी करतो आम्ही. मग मागणी करताना आपल्यावर जे उत्तरदायित्व आहे, मग आमच्याकडली मुलं काय कोचिंगला जातात. आम्ही दर्जा जर वाढवला तर कोचिंग राज्य आपोआप बंद पडतील ना. सगळ्या महाविद्यालयामध्ये मला वाटतं विद्यालयामध्ये जिथं ज्युनियर कॉलेज आहेत, नीटचे क्लासेस सुरू करण्याबद्दलचं आता सरकारनं कंपल्शन केलं पाहिजे. ज्या ज्या भागांमध्ये पिण्याचं पाण्याचे टँकर सुरू होणार आहेत टंचाईच्यामुळं, त्या सगळ्या टँकरच्या भरण्याच्या ठिकाणीच वॉटर फिल्टर बसवायचा आपण निर्णय केलेला आहे. म्हणजे मग त्या टँकरवरून पाणी जातानाच ते पाणी शुद्धीकरण करून जाईल. आपण आपण एक एजन्सी नेमायचं मी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं. त्यांच्याकडे इन्स्टॉलेशन करणं चालवणं ते सगळं काम पाहते. परंतु टँकरमध्ये सारखं जे गढूळ पाणी जातं, पाणी चांगल्या दर्जाचं नाही, ही काही नेहमी तक्रार ते आपलं संपून जाईल. आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आपल्याला वाड्यांवर रस्त्यांवर गावांमध्ये, त्या ठिकाणी मग जागा निश्चित करून त्या लोकसंख्येप्रमाणे मग 2000 लिटर 1000 लिटर 5000 लिटर टाक्या आपण देणार आहोत. आणि त्याला खाली कॉक बसून पाणी फक्त टँकर नेऊन टाकेल आणि ते पाणी डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम त्या माध्यमातून, म्हणजे जे हंडे घेऊन भरा आणि जी काही लाईन लावून बसलेले आहेत ती पण आता बंद करायचं आपण ठरवलं आहे. आणि ग्रामसेवक तलाठी हे दोघं त्या करता जबाबदार राहतील. आणि त्यांच्या वेळापत्रक आम्ही जाहीर करायला सांगितलंय. त्या वेळापत्रकाप्रमाणे टँकर किती वाजता जातील, किती वाजता पोहोचला पाहिजे, पाण्याचे व्यवस्थापन त्यामुळे झालं का नाही, याचं सगळी जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे. हा एक आपण निर्णय केलेला आहे. म्हणजे फिल्टर वॉटर आता टँकरमधून जाईल आणि त्यामुळे ते काही त्याला ते मोफत राहणार आहे. तेव्हा काही त्याला कॉस्ट आम्ही डीपीडीसीतून बेअर करू. आम्ही त्यामध्ये राज्यातला हा पहिलाच प्रयोग होईल. जिल्ह्याच्या चारा टंचाईबद्दलचाही मी आढावा घेतला. साधारण पुढचे 12 महिने जिल्ह्याची चाऱ्याची मागणी पूर्ण करू शकेल एवढा चारा आपल्याला उपलब्ध आहे. चारा आपण निर्णय मागच्या मी निर्णय दिला होता, जिल्हाबंदी आपण केलेली आहे आता, जिल्ह्याचा चारा बाहेर जाऊ नये म्हणून. परंतु चाऱ्याची परिस्थिती समाधानकारक आहे. परंतु 31 ऑगस्ट आम्ही ग्राह्य धरलेले. 31 ऑगस्टपर्यंत पाणी साठे पुरले पाहिजे, यासाठी सगळ्या नगरपालिकांनी, महानगरपालिकांनी, ग्रामपंचायतींनी आपली त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. आम्ही काही पाणी कपात करण्याची भूमिका घेत नाही. त्यांना आम्ही सांगणार आहोत की इतकं पाणी उपलब्ध आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत पाणी साठा टिकवणं ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. त्यामुळे विनाकारण जे पूर्वी संपादक खात्यावर आरोप व्हायचे, पाणी कपात होणार, पाणी कपात होणार. पाणी कपात करण्याचा प्रश्न नाही आहे. त्या शहरांनी जबाबदारी घ्यायची आता की त्यांनी पाणी किती कसं वापरायचं, काटकसरीने वापरायचं का, काय करावं, तर त्या शहरांनी जबाबदारी घ्यायची असं आम्ही निर्णय केलेला आहे. नाही असं आहे की तो आता निर्णय कालच आलाय. तो सप्टेंबरपर्यंत तो निर्णय सप्टेंबरपर्यंत साखर निर्यात करू नये. आता त्यामध्ये यावर्षी
तसं प्रोडक्शन कमी झालं होतं. आणि एकूण सगळ्या असं आहे की या सगळ्या युद्धामुळं अमेरिकेच्या, इराणच्या सगळेच आता परिस्थिती बदललेली आहे. आज आखाती राष्ट्र धगधगतोय. शेवटी जे नॉर्थ तुमच्या साऊथ ईस्ट एशियामध्ये आपण जे फिलिपाईन्स, साऊथ कोरिया, जपानसारखं एवढी मोठी अर्थव्यवस्था असणार राजकीय देश इथं हवालदिल झालेला आहे. मला वाटतं या सगळ्या जागतिकीकरणाचा परिणाम सरकार त्या संदर्भात काही निर्णय करत आहे. आता हा साखरेचा निर्णय बंदीचा ऑलरेडी ज्यांनी कमिटमेंट केली साखरेची त्या लक्षात घ्या, लगेच आज बंद झालेलं. ज्यांनी सप्टेंबर पर्यंत जे निर्णय, ज्यांचे कमिटमेंट एक्सपोर्ट झालेले आहे त्या सरकारने थांबवलेलं नाही आहे. त्यांना एक्सपोर्ट अलाव केलेला आहे. असं काही नाही की तो एक्सपोर्ट बंद झाला म्हणजे ज्यांच्या कमिटमेंट झाल्या त्या आपण थांबवल्या नाहीत. त्यामुळे सप्टेंबरच्या आता जेवढ्या कमिटमेंट दिलेल्या आहेत त्या फुलफिल करणार आहोत आपण. नवीन मात्र एक्सपोर्ट होणार नाही.